बोडके सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत। आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा, तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा। सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी। साजन मोबाईल इलेक्ट्रिक शॉप आहे आणि त्या ठिकाणी घरफोडी झाली होती आणि घरफोडीमध्ये बराचसा मुद्देमाल साधारणतः 17,19,19,000चा मुद्देमाल चोरीला गेला होता। त्या मुद्देमालाच्या चोरीबद्दल 281/2024 BNS जो नवीन कायदा 331 कलम 305 APMC पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता। क्राईम ब्रांचचे जे नवी मुंबईची पथक आहे सेंट्रल युनिटचे PI शिंदे आणि आमचे ACP लांडगे क्राईम ब्रांचचे यांनी तपास सुरू केला। सतत 6 दिवस तांत्रिक विश्लेषण आणि परिसरातले जे काही तिथले रेकॉर्डवरचे आरोपी असतील, इन्फॉर्मंट असतील, त्यांच्या सहाय्याने तपासात त्यांनी 3 संशयित इसमांना तुर्भेच्या एरियामधनं ताब्यात घेतलं। 27 तारखेला त्या तिघांकडनं सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली व 101 मोबाईल फोन, 26 स्मार्ट वॉचेस आणि 10 इयरबड असे 100% मुद्देमाल जो आहे तो आपण रिकवर केलेला आहे। तीनही आरोपी जे आहेत ते रेकॉर्डवरचे आहे। आरोपी हे लोकल आहेत आपल्या इथले। त्यातल्या एका आरोपीवर मुंबई आणि खारघरमध्ये साधारणतः 12 गुन्हे दाखल आहेत आणि एका आरोपीवरती 1 गुन्हा सानपाड्यात दाखल आहे। 3 तारखेपर्यंत म्हणजे यांना 8 दिवसाची पोलीस कोठडी सध्या मिळालेली आहे। 17,09,000 19,000 17,19,000। सर एका आरोपीवर 12 गुन्हे ऑलरेडी आहेत। वारंवार अशा प्रकारची हिंमत कशी होती? म्हणजे अनेक गुन्हे दाखल होऊन पुन्हा ती गुन्हेगाराची सायकोलॉजी आहे। आपलं काम आहे कायदा पूर्ण प्रभावीपणे राबवणे। आता आपल्याला माहिती आहे की नवीन कायद्यामध्ये BNSS सेक्शन 111 112 पण आहे। जे आरोपी रिपीटेड ऑफेंडर असेल, जी मोक्काची तरतूद होती तशा टाईपची तरतूद नवीन कायद्यामध्ये पण झालेली आहे। त्यामुळे नवीन कायद्याप्रमाणे पण आम्ही तशा लोकांवरती यावेळेस कारवाई करू। या संदर्भामध्ये अशा प्रकारचे गुन्हेगारी म्हणजे एकच माणूस अनेक गुन्हे करत असेल तर त्याच्यावर काही कायमस्वरूपी नाही। आता याच्यामध्ये ज्याच्यामध्ये तो पहिली गोष्ट तर बेल आउट झालेला आहे, सगळ्या याच्या आम्ही बेल कॅन्सल करू आणि हा मॅक्झिमम टाईम त्याला जी मॅक्झिमम पनिशमेंट आता 111 कलम लावल्यानंतर येईल ती मॅक्झिमम पनिशमेंटपर्यंत तो जेलमध्ये राहील आणि पुन्हा बाहेरच येणार नाही असे गुन्हे करायला अशी अरेंजमेंट जी आहे ती आम्ही कायद्याने करू। संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी। धन्यवाद।